महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर दरवर्षी शिवजयंत्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून हजारो शिवभक्त महाराजांच्या या जन्मस्थळी मानवंदना देण्यासाठी येत असतात। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात जाहीर सभा सुद्धा होत असते, परंतु यावर्षी ही जाहीर सभा होणार नसल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची मते व्यक्त होताना दिसत आहेत। या संदर्भात किल्ले शिवनेरीचे शिलेदार आमदार शरददादा सोनवणे यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आयवन न्यूजने। पाहूया। शिवजयंती आलेली आहे। उद्याच्या 19 फेब्रुवारीला 230 कोटीचा अष्टविनायक ओझर आणलेले जे 2 रस्ते आहेत त्या रस्त्याचं नारळ वाढवायला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल आणि पंकजाताई असतील, विनोद तावडे साहेब असतील, आदिवासी मंत्री विष्णू सावरा साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील सार्वजनिक बांधकाम असेल, त्याचप्रमाणे बापट साहेब आहेत पालकमंत्री, दिलीप कांबळे साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, असे अनेकशी मंडळी उद्याच्या 19 तारखेला त्या ठिकाणी येत आहेत। काही लोक संभ्रम तयार करतात, मला तर एक विषय वाटतं, शिवजयंती हे आपलं दैवत आहे। छत्रपती शिवरायांच्या दैवताच्या बाबतीमध्ये कोणीही वेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट देऊ नये। मी आता काही मुलांना पाहतो त्यांना गांभीर्य नाही आहे, किंवा काही पक्षाला मी पाहतो त्यांना गांभीर्य नाही आहे। ते असे व्हॉट्सअप करतात की दरवर्षीची शिवजयंती आणि मुख्यमंत्री जे खाली येतात ते आता ओझरला चाललेत। ओझरचा नारळ ओझरलाच फोडला पाहिजे आणि मुख्यमंत्री जेव्हा किल्ल्याचा कार्यक्रम करतील, खरं तर शिवजयंतीचा कार्यक्रम आपला शासकीय वर असतो, खाली जो कार्यक्रम असतो तो आपला खाजगी असतो, तो शासकीय नाही आहे। ती आपली विनंती असते। माझ्या मायबाप जनतेला मला सांगायचं आहे, खाजगीला विनंती करणं ह्या तालुक्याच्या असलेल्या पालक आमदाराची जबाबदारी असते आणि म्हणून आपण वेळोवेळी त्यांना विनंती करत आलेलो आहे। अनेक वेळा ते आलेत, मागच्या वेळी साहेब मुंबईला असल्या कारणामुळं ते खाली आले नाहीत, पण यावर्षी ज्यावेळी ते येतील तर किल्ले शिवनेरीचा छत्रपती शिवरायांचा शिवजन्मानंतर ते मानवंदना देतील शासकीय, तिथं मर्दानी खेळ होईल, तिथल्या कार्यक्रमाची सगळ्या असलेल्या विकासाचे जे काही समजाची ब्लू प्रिंट आहे ते समजून घेतील, या तालुक्यामध्ये किती पैसा आला, आणि तदनंतर ते संपूर्ण लोक ओझरच्या असलेल्या भूमीमध्ये नारळ वाढवायला येतील। मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्र राज्याचे विघ्नरला येणारे माझ्या माहितीप्रमाणे हे पहिले मुख्यमंत्री ठरतील आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा विचार करून अष्टविनायकाच्या रस्त्यासाठी आमच्या वेळोवेळी मागणीचा त्या ठिकाणी त्यांनी समर्थनीय अशा पद्धतीचा आमच्या सर्वांना दिलासा दिला आहे आणि त्या रस्त्याचं काम ऑलरेडी आता चालू झालेलं आहे, पण त्यांच्या हस्ते नारळ वाढवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। माझ्या मायबाप जनतेला मला एवढंच सांगायचं आहे, शिवजयंती आहे। शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्माचा दिवस। त्या दिवशी आपल्या कमीत कमी शिवभूमीला कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागू नये। त्या दिवशी केवळ जयंती साजरी व्हावी आणि जयघोष व्हावा छत्रपती शिवरायांचा, हे आसमान दुमदुमला पाहिजे त्यांच्या नावाने। छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हटलं पाहिजे आपण त्या दिवशी। बाकी कामं आपण 365 दिवस करतोय। प्रथम नागरिक या भूमीला वंदन करायला येत आहेत, आपल्या भेटीला येत आहेत, त्यांचं स्वागत करा। त्यांच्या बाकीच्या इतर सगळ्या राजकीय ज्या गोष्टी असतात ते त्या दिवशी बोलण्याची आणि शिवभूमीच्या असलेल्या प्रथेची आपण कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी सरमिसळ करू नका। आणि म्हणून हे राजकारण न होता जर तसं झालं तर मला असं वाटतं शेवटी मुख्यमंत्री राज्याचे असतात, सरकार येतात सरकार जातात, परंतु मुख्यमंत्र्यांना त्यांचा सन्मान ठेवणं आणि त्या सन्मानाला आपण अतिशय उत्साहाने आणि उत्सववर्धक पद्धतीने सामोरं जाणं ही आपल्या सर्वांच्या रहिवासी जनतेची, किल्ले शिवनेरीच्या मायबाप जनतेची त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण फुलफिल करावी, परिपूर्ण करावी आणि अतिशय जोरामध्ये ही शिवजयंती साजरी करावी अशा पद्धतीची आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्या जनतेला विनम्रपणे त्या ठिकाणी सुंदर शिवजयंतीचं आमंत्रण या ठिकाणी देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।